नाशिक महानगरपालिकेच्या कार्यसम्राट नगरसेविका तथा अनुसूचित जाती मोर्चा नाशिकच्या अध्यक्ष व नाशिक शहर सुधार समितीच्या सभापती तसेच भाविराज सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ पूनमताई सोनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रुक्मिणी लॉन्स येथे नगरसेविका पूनमताई सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यसम्राट आमदार राहुलभाऊ डिकले यांचा नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खेड पैठणीचा या कार्यक्रमाने अभिष्टचिंतन सोहळ्यात वेगळीच मजा आणली। त्यानंतर पूनमताई सोनवणे यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला। पूनमताई सोनवणे यांनी आपल्या नगरसेविकेच्या कार्यकाळात आपल्या प्रभागात मोठा विकास केला आहे। प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या सोडवल्या। प्रभागातील नागरी सुविधांना प्राधान्य देत पूनमताई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे करून आपला प्रभाग एक आदर्श प्रभाग तयार केला। तसेच सर्व स्तरातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनवले। अनेक गोरगरीब महिलांना आपल्या पायावर उभे केले। त्यामुळेच पूनमताई यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, व्यावसायिक, कला, क्रीडा विभागातील मान्यवरांसह प्रभागातील नागरिक त्यातही महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पूनमताई सोनवणे यांना शुभेच्छा आणि बाकींचा सत्कार आम्ही घेणार आहोत। तर ताईंना विनंती आहे की 2 शब्दांमध्ये तुम्हाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत। या ठिकाणी खरोखरच खूप आनंद होतोय। 2017 मध्ये ज्यावेळेस नवीन या ठिकाणी आरक्षण पडलं आणि मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आले। सर्व काही नवीन होतं। आजची जर स्थिती बघितली माझ्यासाठी खरोखर प्रेम करणारे महिला वर्ग, बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात। एक छोट्याशा विनंतीला मात देऊन तुम्ही सर्व या ठिकाणी आलात। 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोकांना वाटतं नगरसेवक होतात, आमदार होतात, खासदार होतात, पैसे कमवतात, मोठे मोठे बंगले घेतात, गाड्या घेतात। नाही होत असं आम्ही काही केलं नाही। ते म्हणतात ना, पैसे नाही आम्ही माणसं कमवली, पैसे नाही। नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे।